नमस्कार मित्रांनो, मी मोहिनी घारपुरे देशमुख. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वप्रथम आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज मी आपल्या पुढे आणखी एका चित्रपटाचा मी पूर्वी लिहिलेला ब्लॉग त्याचं अभिवाचन करून दाखवणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे स्वामी. हो, अनेकांना हा चित्रपट अगदी आजही अतिशय आवडतो. बासू चॅटर्जी दिग्दर्शित 1977चा हा हिंदी भाषेतील चित्रपट होता. यामध्ये प्रमुख भूमिकेत शबाना आझमी, गिरीश कर्नाड, विक्रम आणि उत्पल दत्त यांच्यासारखे अनेक ताकदीचे कलाकार होते. या चित्रपटाविषयी मी लिहिलेला ब्लॉग मी तुमच्या पुढे सादर करते. नक्की ऐका आणि आवडल्यास शेवटी मला कॉमेंट करून जरूर सांगा. स्वामी मला भावलेला चित्रपट. किती छोटीशी कथा, किती मोठासा आशय, किती भावपूर्ण आणि किती मोहकतेने मांडलेलं कथानक. सावत्र विधूर मुलगा, त्याच्याशी होणारा दुजा भाव, त्याची दुसरी बायको ही कथेची नायिका. तिच्या पूर्वायुष्यात अल्लड आणि दुसऱ्याच कुठल्या तरी मुलाच्या प्रेमात पडलेली. परिस्थितीमुळे लग्न नायकाशी होतं आणि मिळालेला स्वामी खऱ्या अर्थाने तिचा जीवन सोबती ठरतो. किती साधा नायक गिरीश कर्नाड यांनी उभा केलाय. साधे सहज संवाद पण किती अर्थपूर्ण आशय मांडत जातात. हा चित्रपट एक नवा विचार घेऊन आला. चित्रपटाची नायिका मिनी म्हणजे शबाना आझमी. चित्रपटाच्या शेवटी जे म्हणते ते खरंच प्रत्येक माणसाने शिकायला हवं असंच आहे. दया, क्षमा आणि शांती हे शब्द पुस्तकातच वाचले आहेत, पण परस्पर व्यवहारात या शब्दांचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे या शब्दांचा प्रत्यक्ष वापर केल्यानंतरच तुम्ही जाणू शकता. हा तो विचार. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, पण व्यवहारात शिक्षणाबरोबर मोठं मन आणि चांगल्या भावना यांची गरज असते. बरेचदा शिकलेली माणसं आपल्या ज्ञानाच्या अहंकारात हे विसरून जातात. आपणच मोठे हा भ्रम होतो आणि त्या भरात कधीच पाय जमिनीवरून घसरून जातात. माणूस म्हणून आपण किती थिटे आहोत हे अशा वेळी एखादा साधासा माणूसही आपल्यासमोर त्याच्या कृतीतून दर्शवून देतो. चित्रपटाचं मूळ कथानक भारतीय संस्कृतीचं रूप दर्शवणारं. भारतातील विवाह संस्थेनुसार स्त्रीसाठी तिच्या नवऱ्याचं घरच तिचं घर आणि जिला नवऱ्याचा भक्कम आधार, तिला कोणा दुसऱ्याचं मिंडे पण घ्यायची वेळ येत नाही. पण म्हणूनच हा नवरा मुळात कसा असावा हे स्वामी चित्रपटातला नायक आपल्याला दाखवून जातो. सच्चे मन से माफी मांगने के बाद गुन्हा गुन्हा नहीं रह जाता. एवढा मोठा व्यापक विचार करणारा माणूस जेव्हा नवरा म्हणून मिळतो तेव्हा त्याच्या सहवासात थोडेच दिवस राहिलेली कथेची नायिकाही माणूस म्हणून 4 पायऱ्या आपोआपच वर चढते. चित्रपटाच्या शेवटी तिचा प्रियकर तिच्या घरी येतो, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि घरच्यांसमोर हे सगळं उघड होतं. नवऱ्याच्या कानावर गोष्ट जाते, पण तरीही तो हलत नाही, स्थिर बुद्धी ठेवतो. सासू वाटेल ते बोलत असते, तेव्हा शेवटी नायिकेकडूनही रागाच्या भरात सासूला बोललंच जातं. तेव्हा शांतपणे नायक म्हणतो, तुला जायचं असेल तर जा, पण तुला आईची माफी मागूनच जावं लागेल. त्याची आई खरं तर सावत्र. शिवाय ही जाणार असेल तर दागिने ठेवून जा म्हणून त्याच्या मागे तगादा लावते. नायिकेच्या कानावर ते शब्द पडतात, तिरीमिरी ती सगळे दागिने घरात फेकते.
नवरा घरातून शांतपणे निघून जातो. ती तरा बॅग भरते आणि चक्क प्रियकराबरोबर निघून जाते. माफी वगैरेचा तर प्रश्नच उरत नाही. रेल्वे स्टेशनवर रेल्वेची वाट पाहत असताना ती शांत बसते आणि तिला त्या क्षणी आपली चूक लक्षात येते. पतीचे शब्द आठवतात, जरा सी बात पर इतना गुस्सा नहीं होते, माफ करने के बाद गुनाह नहीं रह जाता, जिसे अपना सब कुछ दे दिया हो उसे कुछ और देकर ही तो खुश किया जा सकता है. त्याची एक वाक्य आठवतात आणि तिला मनोमनी जाणवत राहतं, खरंच आपला पती किती श्रेष्ठ दर्जाचा माणूस आहे. आता रेल्वेची घंटा झालेली असते. प्रियकर तिला म्हणतो, आता तुला एकच मार्ग आहे, तू थोडे दिवस आईकडे राहा आणि मग मी तुला घ्यायला येईन, मग माझ्या घरी जाऊया. आणि ती अचानक म्हणते, मला वाटतंय मी माझं घर सोडून तुझ्याबरोबर यायला निघाले ती चूक केली आहे. प्रियकर म्हणतो, पण मला नाही वाटत तुझा नवरा तुला आता परत त्या घरात घेईल. आता रेल्वे येते. प्रियकर सामान चढवण्यामागे लागतो. ही विषण्ण बसलेली, पण इतक्यात कथेचा नायक हिचा पती साक्षात समोर उभा राहतो. ती बघतच राहते. तो तिला म्हणतो, चल आपल्या घरी चल. एका बाईला तिच्या पतीच्या घराशिवाय अन्य जागा नाहीये आणि आता ती निशब्द होते. आणि पुढचंच वाक्य तो म्हणतो, मी आईला तुझ्या या प्रियकराबद्दल समज दिली आहे. मला इतर सगळं आधीच माहीत होतं. तुझ्या मामांनी मला सगळं सांगितलं होतं. आणि त्याच्या या उद्गारांनी तिचा बांध फुटतो. खरंच सगळं माहीत असूनही त्याची पुसटची जाणीव या माणसाने आपल्याला होऊ दिली नाही. किती उदात्त, किती श्रेष्ठ, खऱ्या अर्थाने नरोत्तम असा हा आपला स्वामी. आणि क्षणार्धात ती त्याचा हात धरून पुन्हा त्याच्या मागे परत आपल्या घराच्या रस्त्याने निघते. चित्रपट संपतो आणि जाता जाता आपल्या मनाची कवाडं उघडून जातो. भारतात अलीकडे बायकांनी कसं वागावं, कसं बोलावं याविषयी सतत चर्चा झडत असताना पुरुषांनी कसं असावं आणि स्त्रीची कशी साथ द्यावी हेच खरं तर हा चित्रपट सांगून जातो असं मला वाटलं. ज्या नवऱ्यासाठी बायका त्यांचं घर, दार, शहर, देश, बालपण, मायबाप, सखे सोबती खरं तर आपला सारा भूतकाळच सोडून येतात, त्या नवऱ्याने स्वतः माणूस म्हणून स्वतःला किती अर्थपूर्ण घडवलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी चित्रपटातील गिरीश कर्नाड यांनी रेखाटलेला हा नायक. हा चित्रपट स्त्रीने कसं असावं यासाठी पाहूच नये, तर पुरुषाने कसं असावं हे समजून घेण्यासाठी पाहावा, हेच मी जाता जाता नक्की सांगेन. मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचा हा भाग? मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या माझ्या या भागाची वाट पाहत राहा. लवकरच घेऊन येते एक नवा एपिसोड. तोवर थांबते. माझ्या चॅनलला जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.